नमस्कार मंडळी, माझं नाव रवींद्र श्रीकांत बोरकर। मी हिंगोलीसाठी काम करतो अंकुर सीड्समध्ये। आणि अंकुर सीड्सचं जे आपण पाहायचं नवीन वाहन पाहण्यासाठी अंकुर किशोर हे वाहन सुनील भाऊ अमलकंठीनवार बाळापूर यांच्या शेतावर आहे। ते पाहणार आहे आपण। एकरी बियाणं हे जी पेरणीची तारीख आहे 16 जूनची पेरणीची तारीख आहे। एकरी बियाणं 25 किलो बियाणं टाकलं। याच्यामध्ये आपण म्हणतो दाटमध्ये माल लागत नाही, पण हे नवीन आलेलं वाहन किशोरचं एकदम दाटमध्ये माल सुद्धा आपण पाहू शकता। आम्ही मुद्दाम तास वाकवलेला आहे, आतमधातला तास आहे की जे पूर्ण वाकवलेलं आहे। आतमध्ये सुद्धा याचं जर वैशिष्ट्य पाहिलं तुम्हाला, मुख्य वैशिष्ट्य की एकदम दाण्याचा आकार मोठा आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त 3 दाण्याच्या संख्या हे लागलेल्या आहेत आणि दाटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात माल लागत आहे। असं अंकुरचं नवीन आलेलं वाहन किशोर आहे। हे जर पाहता तुम्ही लक्षात घेता तर याला एकरी मागच्या वर्षी खूप कमी प्रमाणात दिलं होतं, पण यावर्षी मोठ्या प्रमाणात दिलेलं होतं आणि खूप चांगले शेतकऱ्याचे रिझल्ट आहेत की दाटमध्ये सुद्धा एवढ्या दाटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात माल लागते असं किशोर आहे। आणि हे पूर्ण क्षेत्र तुम्हाला वरून दिसते। याचं दुसरं जर वैशिष्ट्य पाहिलं तुम्हाला एक तर लागलं तर एक आपण झाड काढलं, एकाच ठिकाणचे हे 2 झाड काढले, हे एक झाड आपण बाजून काढू। जर पाहिलं तर मुख्य याला सोयाबीनला कोणत्याही सोयाबीनला तुम्हाला मुख्य फळफांद्या एवढ्या दिसणार नाहीत। याला मुख्य फळफांद्या पहा, कोणतेही झाड तुम्ही काढा 1 2 3 4 5 6 आणि 7 फळफांद्या आहेत याला, मुख्य फळफांद्या। आणि असं एक किशोर वाहन आहे। येणाऱ्या वर्षात हे पहा, 4 दाण्याची शेंग, 3 दाण्याची शेंग, दानाचा आकार टपोरा असं किशोर येणाऱ्या वर्षात मोठ्या प्रमाणात मिळणार आहे। धन्यवाद।